नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. महत्त्वाची आणि एक मोठी जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरवरून. आणि ही जाहिरात सरळ सेवेने कंडक्ट केली जाणार आहे. TCS पेपर घेणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त पदं असणारं पद आहे ते म्हणजे प्रयोगशाळा परिचर लॅबोरेटरी अटेंडंट. 41 पद आहेत, सगळ्यात जास्त पद आहेत. त्यानंतर बघा, त्याच पदासारखा सेम अभ्यासक्रम असणारी अजून 2 पद आहेत आणि सेम पात्रता सुद्धा आहे त्याच पदांना. जसं की जे लाईव्हस्टॉक असिस्टंट आहे त्यांना सुद्धा सेमच अभ्यासक्रम आहे आणि सेमच पात्रता आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट या पदाला सुद्धा सेमच अभ्यासक्रम आहे आणि सेमच पात्रता आहे. बघू शकता तुम्ही, सेम सेम सेम. बघा इथं BSc डिग्री फ्रॉम सॅटर्डे युनिव्हर्सिटी. सो तुम्हाला जर नुसती तुमच्याकडे BSc असेल, कोणत्याही नुसती प्लेन BSc असेल, BSc केमिस्ट्री असेल, BSc फिजिक्स असेल, काहीही असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे जर IT असेल, सी असेल, BSc आहे तुमच्याकडे, कुठूनही तुम्ही BSc कंप्लीट केलेली आहे डिग्री, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर BSc नसेल, ऑर आहे आणि नाही, अँड नाही आहे, ऑर आहे. डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, डेअरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरी रिकग्नाइज इन्स्टिट्यूट. तर जर तुम्ही डिप्लोमा केला या कोणत्याही क्षेत्रातील, तरीही तुम्ही एलिजिबल आहात. कुठलाही डिप्लोमा चालेल. हा, हे सगळं काय आहे तुम्हाला बघा, हे ऑरमध्ये आहे बरं का. असं जर स्लाईन असेल तर ते ऑरमध्ये असतं आणि अँड असेल म्हणजे ते तुम्हाला दोन्ही हवं आहे. त्यानंतर बघा, जे एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट आहे त्यांना डिप्लोमा हवा आहे लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट आणि डेअरी प्रोडक्शनचा, किंवा मग डेअरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरीचा रिकग्नाइज युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा हवा आहे. असं स्लाईस असेल तर किंवामध्ये असतं, ते ऑरमध्ये असतं बरं का. अँड असेल तर ते लोक सरळ लिहितात अँड, कळलं. त्यानंतर लाईव्हस्टॉक सेमच सिलेबस आहे, सेम. फक्त इथं यांना BSc चालत नाहीये, पण यांना BSc हवं आहे, दॅट्स इट. कळलं. आणि सगळ्यात जास्त पद आहेत, 41 पद आहेत. लॅबोरेटरी अटेंडंटला 41 पद आहेत, लक्षात घ्या. प्रयोगशाळा हे बघा, 41 पद आहेत. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पदं बघू शकता. त्यानंतर जो आपण पाहिलं एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट, विस्तार प्रशिक्षण आणि प्रदर्शन सहाय्यक 2 पदं आहेत. आणि आपण हे बघितलं जे काही लाईव्हस्टॉक असिस्टंट आहे त्यांना टोटल 2 पदं आहेत. आता यांना असणारा अभ्यासक्रम बघूया आपण. ओके, टेक्निकल जो काही पार्ट आहे, GKचा पार्ट ऑलरेडी मी सांगून दिलाय, GK तुम्ही स्वतः बघू शकता. हां, सो बघा इथं जो काही लॅबोरेटरी अटेंडंट आहे आणि एक्सटेन्शन ट्रेनिंग आहे यासाठी असणारा पशूंच्या आरोग्य आणि प्रथमोपचार, जंत निर्मूलन, लसीकरण, गाभण प्रस्तुत जनावरांचे रोगप्रतिबंधात्मक व्यवस्थापन, जनावरांचे खच्चीकरण, जनावरांचा मांस, लक्षणे आणि ओळखण्याच्या पद्धती, निर्जंतुकीकरण, स्वच्छता, कृत्रिम रेतन, नोंदी आणि तंत्रज्ञान, वळू व्यवस्थापन, निरोगी आणि आजारी पशूंचे लक्षणे, त्यानंतर आजारी जनावरांची देखभाल, पशुसंवर्धन इतिहास, सद्यस्थिती आणि संधी, दुग्ध व्यवसाय वस्तुस्थिती आणि अपेक्षित विकास, पशुसंवर्धनासाठी प्रभावी विस्तार कार्य, दुग्ध सहकारी संस्था लेखा पद्धती, त्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय संगणकीय वापर सक्षम, पशुधनासाठी सुधारित व्यवस्थापन पद्धती, शाश्वत पशुसंवर्धनात प्रतिबंधात्मक उपाय पद्धती, दुग्ध भेसळ आणि सामाजिक परिणाम व प्रतिबंधाच्या उपाययोजना, नूतन दुग्धजन्य पदार्थ आणि मूल्यवर्धित पद्धती, स्वच्छ दूध उत्पादनात गुणवत्ता वर्धन, पशुसंवर्धन, त्यानंतर पशुपैदास व पशुजाती, वैरण उत्पादन, त्यानंतर पशुपोषण आहार, गाय म्हैस पालन व दुग्धोत्पादन, दुधाचे गुणनियंत्रण, दूध हाताळणी व विक्री, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व तंत्रज्ञान, शेळी मेंढी वराह पालन, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे, सगळं डिटेलमध्ये. हा झाला तुमचा टेक्निकल सिलेबस लॅबोरेटरी अटेंडंटसाठी. आणि हा सिलेबस साध्या सोप्या भाषेत तुम्हाला स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर मिळणार आहे. सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. अजूनपर्यंत आपण त्याच्यावर काम, म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला ते दिलेलं नाही आहे, पण येत्या आठवड्याभरात तुम्हाला याचा सिलेबस जो आहे तो मिळणार आहे आणि डिटेलमध्ये मिळणार आहे. याच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यांनी आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. नोट्स ॲप्लिकेशनमध्ये ॲड होतील आणि आपण टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला हे कळवू. सगळ्यात पहिलं तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. सगळ्या अपडेट्स ज्या आहेत टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत असतात. या पदासंबंधी काही महत्त्वाचं असेल, सिलेबस संबंधी काही महत्त्वाचं असेल तर मी ते टेलिग्राम चॅनलवर शेअर करेन. सो नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. थँक्यू.